सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपकेचं इंस्टाग्राम खातं हॅक करण्यात आलंय। तर या अभिजित दिपके यांना धमकी देखील देण्यात येते। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि देशभरात अभिजित दिपके चर्चेत आहे। अभिजित दिपके यांनी स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची देशभर चांगली चर्चा सुरू आहे। दिपके हे मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या शिक्षणानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे आहे। अभिजित दिपके यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांचं इंस्टाग्राम खातं हॅक झाल्याची माहिती दिली आहे। याशिवाय बॅकअप म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचं काढलेलं खातं हटवण्यात आल्याची माहिती देखील दिपके यांनी शेअर केली आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान देशातील युवकांचा परजीवी आणि झुरळ असा उल्लेख केला होता। दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं। मात्र अभिजित दिपके यांनी इंस्टाग्रामवर कॉक्रोच जनता पार्टी नावाचं अकाउंट सुरू केलं। दिपके यांच्या या पार्टीच्या फॉलोअर्सच्या संख्येत नाट्यमयरित्या वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। इंस्टाग्रामवर CJPचे 2 कोटीहून अधिक फॉलोअर्स झालेत। मात्र अभिजित दिपके यांनी त्यांच्या पक्षाची सोशल मीडिया खाती हॅक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला होता। त्यांचा हा दावा खरा ठरला असून त्यांचेच इंस्टाग्राम खाते हॅक करण्यात आले। याशिवाय बॅकअप म्हणून काढलेले कॉक्रोच जनता पार्टीचे इंस्टाग्राम खातं देखील हटवण्यात आले। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी त्यांच्या एक्स प्लॅटफॉर्मवर त्यांना आलेल्या धमक्यांबाबत व्हिडिओ आणि पोस्ट देखील शेअर केल्यात। कॉक्रोच जनता पार्टीचं एक्स खातं देखील काल हटवण्यात आलं होतं। कायदेशीर विनंतीवरून एक्स खातं भारतात ब्लॉक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती। अभिजित दिपके यांनी त्यानंतर कॉक्रोच इज बॅक या नावानं नवं खातं सुरू केलं। नव्या खात्याच्या फॉलोअर्सची संख्या देखील 1,87,000वर पोहोचली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या जुन्या एक्स खात्यावरील फॉलोअर्सची संख्या 2,01,000 इतकी होती। अभिजित दिपके यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून त्यांना आलेल्या धमक्यांची माहिती दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।